आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढ महिन्यातील जून जुलै 11व्या दिवशी साजरी होणारी आषाढी एकादशी ही प्रथमा एकादशी, महाएकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. हा एक महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे जो उपवासाने साजरा केला जातो. या दिवशी चातुर्मास सुरू होतो. तो 4 महिन्यांचा कालावधी असतो आणि कार्तिकी एकादशीला संपतो. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर मध्ये सर्पश्रेष्ठ नागावर योगिक निद्रावस्थेत प्रवेश करतात आणि कार्तिकी एकादशी रोजी या अवस्थेतून जागे होतात. या काळात मांसाहार टाळला जातो. श्री विठ्ठल रुक्मिणीची कहाणी. एकेकाळी भगवान विष्णूंना एक अनुयायी होता ज्याचे नाव पुंडलिक होते. तो त्याच्या पत्नी आणि आईवडील जानुदेव आणि सत्यवती यांच्यासोबत दिंडीरवन नावाच्या जंगलात राहत होता. पुंडलिक हा एक समर्पित मुलगा होता, पण लग्नानंतर लगेचच तो त्याच्या पालकांशी वाईट वागू लागला. या दुःखातून सुटण्यासाठी पालकांनी काशीला तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला. पुंडलिकाच्या पत्नीला हे कळताच तिनेही जाण्याचा निर्णय घेतला. ती आणि तिचा पती घोड्यावर बसून यात्रेकरूंच्या त्याच गटात सामील झाले. मुलगा आणि त्याची पत्नी घोड्यावर बसून जात असताना त्याचे पालक चालत जात. दररोज संध्याकाळी जेव्हा ते रात्रीच्या मुक्कामासाठी तळ ठोकत असत तेव्हा मुलगा त्याच्या पालकांना घोड्यांची काळजी घेण्यास आणि इतर काम करण्यास भाग पाडत असे. गरीब पालकांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवसाचा त्याला शाप दिला. काही दिवस प्रवास केल्यानंतर हे लोक महान ऋषी कुकुटस्वामींच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांनी काही रात्री तिथेच घालवण्याचा निर्णय घेतला. ते सर्व थकले होते आणि लवकरच झोपी गेले. भक्त पुंडलिकाला झोप येत नव्हती. संध्याकाळी पुंडलिकाने घाणेरडे कपडे घातलेल्या काही महिलांना आश्रमात प्रवेश करताना, फरशी स्वच्छ करताना, पाणी आणताना आणि कुकुटस्वामींचे कपडे धुताना पाहिले. मग त्या आश्रमाच्या आतील खोलीत शिरल्या आणि सुंदर स्वच्छ कपडे घालून बाहेर आल्या आणि पुंडलिकाजवळून जाताना त्या गायब झाल्या. दुसऱ्या रात्री त्याला पुन्हा तेच दृश्य दिसले. पुंडलिकाने त्यांच्या पाया पडून त्यांना विनंती केली की ते कोण आहेत ते सांगा. त्यांनी सांगितले की ते गंगा, यमुना आणि भारतातील इतर पवित्र नद्या आहेत ज्यात यात्रेकरू स्नान करून पापे धुतात. स्नान करणाऱ्या यात्रेकरूंच्या पापामुळे त्यांचे कपडे मलिन झाले आणि तुमच्या पालकांशी केलेल्या वाईट वागणुकीमुळे ते म्हणाले तुम्ही सर्वात मोठे पापी आहात. त्यामुळे पुंडलिकामध्ये संपूर्ण बदल झाला आणि तो सर्वात समर्पित मुलगा बनला. आता पालक घोड्यावर स्वार होत होते तर मुलगा आणि त्याची पत्नी त्यांच्या शेजारी चालत होते. एके दिवशी असे घडले की भगवान श्रीकृष्णाला एकटेपणा जाणवत असताना त्यांना मथुरेतील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली. त्यांना विशेषतः गोपाळासोबतचा त्यांचा खेळ आणि त्यांची प्रेयसी राधा आठवली. जरी ती मृत होती तरी त्यांना पुन्हा तिला पाहण्याची तीव्र इच्छा होती. त्यांच्या दैवी शक्तीने त्यांनी तिला पुन्हा जिवंत केले आणि तिच्या शेजारी बसवले. तेवढ्यात त्यांची पत्नी रुक्मिणी खोलीत आली. जेव्हा राधा तिला आदराने वागवण्यासाठी उठली नाही तेव्हा रुक्मिणी रागाने द्वारका सोडून दिंडीवरून वनात लपली. नंतर भगवान श्रीकृष्ण गोपाळांसह रुक्मिणीच्या शोधात निघाले. मथुरा, नंतर गोकुळ आणि श्रीवर्धन पर्वत शोधल्यानंतर शेवटी ते भीमा नदीच्या काठावर पोहोचले. आता तिला पंढरपूरमध्ये चंद्रभागा म्हणतात. शेवटी त्यांना ती सापडली आणि त्यांनी तिला शांत करण्यात यश मिळवले. कृष्ण आणि रुक्मिणी पुंडलिकाच्या आश्रमात आले, पण त्यावेळी पुंडलिक त्याच्या आईवडिलांची काळजी घेण्यात व्यस्त होता. पुंडलिकाने त्यांच्या आईवडिलांप्रती असलेले कर्तव्य पूर्ण करण्यापूर्वी देवाला आदर देण्यास नकार दिला. तथापि त्याने भगवान श्रीकृष्णाला त्याच्या आईवडिलांप्रती असलेले कर्तव्य पूर्ण होईपर्यंत उभे राहण्यासाठी एक वीट फेकली. पुंडलिकाच्या आपल्या आईवडिलांप्रती असलेल्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान श्रीकृष्णाला विलंबाची पर्वा नव्हती. विटेवर उभे राहून तो पुंडलिकाची वाट पाहू लागला. जेव्हा पुंडलिक बाहेर आला तेव्हा त्याने देवाची क्षमा मागितली आणि भक्तांसाठी तिथेच राहण्याची विनंती केली. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने ते स्वीकारले कारण ते पुंडलिकाच्या त्याच्या
पालकांवरील प्रेमाने प्रसन्न झाले होते. तेव्हापासून पंढरपुरात विटेवर उभा असलेला विठोबा, विठ्ठल किंवा पांडुरंग म्हणून भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहेत. उपवास आणि आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, शयन 11वी किंवा महाएकादशी, महान 11वी किंवा प्रथमा एकादशी, पहिली 11वी किंवा पद्मा एकादशी असेही म्हणतात. ही हिंदू महिन्याच्या आषाढ, जून, जुलैच्या शुक्ल पक्षातील शुक्ल पक्ष 11वी चांद्रतिथी एकादशी आहे. म्हणूनच याला आषाढी असेही म्हणतात. हिंदू संरक्षक देव विष्णूचे अनुयायी असलेल्या वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी विष्णू आणि लक्ष्मींच्या मूर्तीची पूजा केली जाते. संपूर्ण रात्र प्रार्थना करण्यात घालवली जाते आणि भक्त या दिवशी उपवास करतात आणि प्रतिज्ञा करतात, जे संपूर्ण चातुर्मासात पावसाळ्याच्या पवित्र 4 महिन्यांच्या कालावधीत पाळले जातात. यामध्ये अन्नाचा त्याग करणे किंवा प्रत्येक एकादशीच्या दिवशी उपवास करणे समाविष्ट असू शकते. असे मानले जाते की विष्णू शेषनागावर, दुधाच्या समुद्रात, क्षीरसागरात योगनिद्रा झोपतात. म्हणूनच या दिवसाला देवशयनी एकादशी, देवनिद्रा 11वी किंवा हरिशयनी एकादशी, विष्णू निद्रा 11वी किंवा शयन एकादशी असेही म्हणतात. 4 महिन्यानंतर कार्तिक महिन्यातील ऑक्टोबर-नोव्हेंबर शुद्ध पंधरवड्याच्या 11व्या दिवशी प्रबोधिनी एकादशीला विष्णू झोपेतून जागे होतात. या काळाला चातुर्मास 4 महिने म्हणतात आणि तो पावसाळ्याशी जुळतो. म्हणूनच शयनी एकादशी ही चातुर्मासाची सुरुवात आहे. या दिवशी भाविक विष्णूला प्रसन्न करण्यासाठी चातुर्मास व्रत पाळण्यास सुरुवात करतात. शयनी एकादशीला उपवास पाळला जातो. या उपवासात सर्व धान्य, कडधान्य, कांदे आणि काही मसाल्यासारख्या काही भाज्या आणि सर्व प्रकारची अंडी आणि मांसाहार यापासून स्वतःला दूर करण्याची मागणी केली जाते.